अर्चनाताई जगजितसिंह पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार, महायुतीच्या उमेदवार यांचं जिल्हा परिषदेला ज्यावेळेस ते होत्या उपाध्यक्ष म्हणून त्यावेळेस त्यांचं काम खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे. आणि राणा जगजितसिंह पाटील हे तर सर्वांनाच माहिती आहे, पीक विम्याच्या संदर्भात त्यांचं नाव आलं की पीक विमा आला असं समजायचं. आणि जिल्ह्यात एवढा पैसा आला शेतकऱ्यांना ते राणा जगजितसिंह पाटील साहेबांमुळं. तुळजापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांचं काम खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा इफेक्ट आणि महाराष्ट्रातून अजितदादा पवार यांचं काम खूप चांगलं आहे ते सगळ्यांना माहीत आहे. आणि मोदी साहेब हेच तेकूट एवढं चांगलं जमलं होतं, त्याच्यामुळे विजय आमचा हा निश्चितच आहे. 40 ते 50 हजारच्या फरकाने आम्ही निवडून येऊ नक्कीच. भैया, ओबीसी, मराठा आणि अल्पसंख्याक यांची भूमिका या मतदानाच्या वेळेस काय होती त्याबद्दल काय सांगाल? हो, निश्चितच थोडाफार आम्हाला फरक पडलेला आहे, नाही ते आम्ही लाखावरती निवडून आलो असतो. मराठा समाजाचं जे मतदान आहे ते जरांगे पाटील साहेबांमुळं थोडाफार त्याचा आम्हाला रोष थोडा पत्करावा लागला, पण जास्त काय फरक पडणार नाहीये. तसं त्यांनी कुठलं डायरेक्ट नाव घेऊन असं काय केलं नव्हतं, बोललं नव्हतं. त्याच्यामुळे आम्हाला 40% मतदान निश्चितच मराठा समाजाचं आणि अल्पसंख्याक समाजाचं आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी आतापर्यंत अल्पसंख्याकांच्या बाबतीत मौलाना आझाद विकास महामंडळ होतं, 50-55 कोटीच्या पुढे कधी पैसे आले नव्हते महाराष्ट्रात. पण यावेळेस 550 कोटी रुपये अजितदादांनी मौलाना विकास महामंडळाला दिलेले आहेत. त्यामुळं मुस्लिम समाज आणि दादांनी त्यावेळेसच डिक्लेअर केलं होतं, ज्यावेळेस महायुतीमध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता त्यावेळेस सांगितलं होतं की मी सेक्युलर राहणार आहे. म्हणजे माझ्यासोबत मुस्लिम समाज, दलित समाज हा सगळं माझ्यासोबत आहे. आणि त्याच्यामुळे मला म्हणजे मी कुठला जातीवादी वगैरे ते प्रचार वगैरे काय करणार नाही किंवा तुमच्यासोबत त्या मुद्द्यावरती मी कधी तडजोड करणार नाही असं आधीच अजितदादांनी सांगितलं होतं. त्याच्यामुळे हा समाज आमच्यापासून काय फार दूर गेलेला नाहीये. तेव्हा आम्हाला ह्या समाजात सुद्धा 40% मतदान आम्हाला पडलेलं आहे. त्यामुळे उस्मानाबाद आणि धाराशिव मतदारसंघातून आम्ही 40 ते 50 हजार निश्चितच निवडून येऊ, त्याबद्दल काहीच दुमत नाही. भैया, जिल्हाभरामध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटांचं कार्यकर्ते कशा पद्धतीनं काम केले त्याबद्दल काय सांगाल? खूप चांगलं काम केलेलं आहे. महायुतीचे अजितदादा गट असू द्या, तुमचे भाजपचे कार्यकर्ते असू द्या, शिवसेनेचे कार्यकर्ते असू द्या, RPIचे कार्यकर्ते, यांनी सर्वांनी मिळून संगनमताने खूप चांगलं काम केलेलं आहे. त्याबद्दल कुठलंच शंका नाही आहे.